मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत समोर आलेली असली तरी सत्ताधारी महायुतीत मात्र धुसफूस सुरू झालेली आहे। 90 जागा लढवून देखील केवळ 29 जागांवरती विजय मिळवता आल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली। बरं, विशेष म्हणजे ठाकरेंच्या बाले किल्ल्यात शिंदेंच्या शिलेदारांना पराभवाचा धक्का बसलेला असून या निकालानंतर आता शिंदे गटातील पराभूत उमेदवारांचा संताप अनावर झालाय। महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता मुंबईतील वॉर्ड क्रमांक 191 आणि 194 चर्चेत आलेला आहे। आता या वॉर्डांची चर्चा सुरू असण्यामागचं कारण जाणून घेण्याआधी या वॉर्डाच्या निकालांवरती आधी तुमचं लक्ष वेधू इच्छितोय। या निकालांवरती जर नजर टाकली तर मुंबईत महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 194 विजयी ठरलेले निशिकांत शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांना कडवी झुंज देण्यासाठी उभे होते समाधान सरवणकर, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। शिवसेनेकडून समाधान सरवणकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। तर आता यानंतर आपण वॉर्ड क्रमांक 191 चा देखील निकाल पाहणार आहोत। तर मुंबईतील महापालिका वॉर्ड क्रमांक 191 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झाल्या। पराभव मात्र केला पुन्हा एकदा सरवणकरांच्या कुटुंबातील प्रिया सरवणकर यांचा। शिवसेनेकडून त्या देखील विशाखा राऊत यांना कडवी झुंज देण्यासाठी या मैदानात उतरलेल्या होत्या। तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती धर्माला हरताळ फासल्याचा खळबळजनक आरोप करत समाधान सरवणकर यांनी राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। भाजपनं जाणीवपूर्वक आमचा पराभव घडवून आणला असा दावा करत सरवणकर यांनी थेट पुराव्यांसह भाजपवर निशाणा साधलेला आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे युतीमधील दरी आता स्पष्टपणे दिसून येते। या वादात आता शिवसेना विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी देखील उडी घेतलेली असून त्यांनी भाजपमधील एका विशिष्ट गटावर गद्दारीचा गंभीर शिक्का मारलाय। भाजपमधील एका ठराविक टोळीनं युतीचा धर्म धाब्यावर बसवून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रिया सरवणकर यांच्या विरोधात छुपी खेळी खेळली असा दावा वाडेकर यांनी केलाय। हे आरोप केवळ तोंडी नसून वाडेकर यांनी तर आपल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी काही खळबळजनक व्हॉट्सअप चॅट्स फेसबुकवर पोस्ट केले। प्रिया सरवणकर यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे रणनीती आखली याचे पुरावेच आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर वाडेकरांनी पोस्ट केलेली चॅट काय सांगतेय? मॅडम मनोज कुठे आहे? कार्यकर्ता सांगतोय काय झालं मॅडम? मॅडम विचारतात भाई सोबत बोलणं झालेलं आहे। कार्यकर्ता म्हणतोय ओके मॅडम। या चॅटमध्ये पुढे तिथूनही मिळालंय प्रियाला पाडायचंय, सर्वांना सांगायला सुरुवात करा असं या मॅडम म्हणतात। कार्यकर्ता म्हणतोय टेन्शन नका घेऊ। मॅडम पुन्हा म्हणतात पुढच्या वेळी तुम्हाला जिंकवू असं आश्वासनही देतात। तर विवेकला काही सांगू नका, जे कोणी आपल्या आहेत त्यांना सांगा असं मॅडम म्हटल्यानंतर कार्यकर्ता म्हणतोय ठीक आहे त्यांना सांगत नाही। मॅडम म्हणतात जानीला तुझ्याकडे पाठवलंय, लगेच काम चालू करा। वाडेकरांनी पोस्ट केलेली चॅट ही निवडणुकीतल्या याच रणनीती संदर्भातली असल्याचा दावा स्वतः वाडेकरांनी केलेला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे